तुम्ही मॅडम भंडाऱ्यासारख्या तुमसर तालुक्यात तुम्ही तिकडे तुमसरलाही तुम्ही ड्युटी केलेली आहे. तो नक्षलवादी एरिया आहे. आम्ही काही दिवस गडचिरोली एटापल्ली तिथेही राहिलेली आहे मी 12 वर्ष. तर नक्षलवादी आणि पोलिसांचं रिलेशन बिलकुल चांगलं नाही आहे तिथे, असं ऐकायला मिळालेलं आहे. तर तिथे एखादा किस्सा असा तुमचा नक्षलवाद्यांसोबत घडलेला आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आता जर सध्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर गडचिरोलीमध्ये पूर्वीची जी परिस्थिती ती 10 वर्षापूर्वीची म्हणजे 2007, तर आता बऱ्याच परिस्थिती बदलली आहे. तर आता नक्षलवाद्यांचं समर्थन असेल किंवा शासनातर्फे वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचल्या. म्हणजे आपण जर बघितलं तर गडचिरोलीचं इलेक्शन खूप जास्त चांगल्या प्रमाणात होतं आणि पॉझिटिव्हली होऊन शासनाच्या पण खूप काही योजना आता बऱ्यापैकी कमी झाल्या होते. त्यावेळी भंडारा आणि गोंदिया जिल्हा जे होते ते स्लीपर सेलचे दिसत होते. म्हणजे घटना जेव्हा काही झाल्यात नक्षल भागामध्ये तर ती मंडळी इकडच्या पट्ट्यामध्ये येऊन थांबणार, मुक्काम करणार अशा प्रकारे. पण ते आपल्याला जाणवायचं नाही. ते जंगलामध्ये राहतील किंवा पाणी असेल अशा ठिकाणी राहतील. मग त्या दृष्टिकोनातून तुमसर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती एमपी लागून असल्यामुळे शिवणी पतंगी किंवा एमपी लागून असल्यामुळे आम्ही त्या भागामध्ये जेवढे जंगल होतं मी स्वतः पूर्ण पायी फिरले आमच्या टीमसोबत. आणि मग पूर्ण आम्ही सर्वे केला जंगलामध्ये की कुठल्या कुठल्या ठिकाणी ही लोक थांबू शकतात. असा पूर्ण सर्वे करून साधारणतः आम्हाला 4-5 दिवस लागले असतील पायी फिरायला. आणि ते फिरून आम्ही मग सर्वे केला आणि तो रेकॉर्डला ठेवला. त्याचप्रमाणे एकदा अशीच घटना घडली होती की रेल्वे मार्गावरती त्याच्या म्हणजे रेलपट्टीच्या खाली जो पूल होता त्या ठिकाणी आम्हाला काही साहित्य आणि पत्रकं आढळली होती. अशावेळी आम्ही पूर्ण एरिया सर्च करून टाकत असतो. पूर्ण म्हणजे जी घटना असते त्या आजूबाजूला एक 5-6-10-12 किलोमीटर आहे. पण त्यावेळी आपल्याला फार अलर्ट व्हावं लागतं की अशा घटना होऊ नये. कारण अशा ठिकाणी समजा रेलपट्टी आहे, एखादं धरण असेल, त्या ठिकाणी ब्लास्ट होण्याचे किंवा हळदी घेऊन ब्लास्ट होण्याचे पण प्रकार होऊ शकतात. पण तशा घटना गोंदिया किंवा भंडारा जिल्ह्यामध्ये झाल्या नाही. पण ते त्यांना काहीतरी ठिकाण थांबण्याची ठिकाणं सुद्धा हवी असतात. काही काळापूर्वी ते तेव्हा